मौजे वडगाव तालुका हातकणंगले ग्रामपंचायतीच्या कारभारावर 15व्या वित्त आयोगाच्या निधीच्या वापराबाबत ग्रामस्थांनी गंभीर आरोप केले आहेत. सोलर पॅनल बसवणे आणि सार्वजनिक शौचालयाच्या कामात कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशी न झाल्यास 15 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या राष्ट्रीय पेयजल योजनेवरती जो सोलर प्लॅन्ट बसवला आहे ते काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं आहे. त्याच्यावरती प्लेटाच नाही आहेत आणि बरेचशीच कामं अशी ग्रामपंचायतची त्यांच्या जवळच्या मनमानी करणाऱ्या किंवा टक्केवारी देणाऱ्या ठेकेदारालाच कामं दिल्यात असं तर बऱ्यापैकी दिसून येते. कारण सर्व ठिकाणी आम्ही माहिती मागे गेलो तर पूर्णपणे अपूर्णच माहिती दिली जाते यांच्याकडनं. त्यामुळं त्यांनी आता पण केलेली कामं आता शौचालय सार्वजनिक शौचालयामध्ये खर्च टाकण्यात आलेला आहे ते सुद्धा अशाच पद्धतीनं त्यांनी त्यांच्या मर्जीतल्या टक्केवारी देणाऱ्या ठेकेदारालाच काम दिलं आहे असं या ठिकाणी आम्हाला संशय आहे. त्यामुळं झालेली जी कामं आहेत ती ग्रामपंचायतीची पूर्णपणे निकृष्ट दर्जाची आहेत. त्याचीच चौकशी करावी आणि त्यांच्यावर संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्यावर ग्रामसेवक असतील किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा सरपंच असतील जी जबाबदार व्यक्ती आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पिण्याच्या पाण्याचा पंप चालवण्यासाठी शुद्धीकरण इमारतीवर सुमारे वर्षभरापूर्वी 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून सोलर पॅनल बसवण्यात आले. मात्र हे पॅनल सध्या वापरविना पडून असून त्याचा ग्रामस्थांना कोणताही लाभ होत नसल्याचा आरोप आहे. तसेच सोलर पॅनलसाठी दाखवण्यात आलेला खर्च आणि बाजारभाव यामध्ये मोठी तफावत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याशिवाय 2024-25 या आर्थिक वर्षात प्रत्यक्षात सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम न करता ते बांधल्याचे दाखवून निधीचा अपहार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या कामाची माहिती ग्रामस्थांनी माहिती अधिकारांतर्गत मागितली असून शुल्क भरून ही माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप आहे. ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकारी आरती डेंगे पाटील, सरपंच कस्तुरी अविनाश पाटील, उपसरपंच स्वप्नील रावसो चौगुले यांच्यासह संबंधित पदाधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. मात्र या आरोपांची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक आहे. संतोष लोंढे, महेश कांबरे, संतोष मोरे व रमेश लोंढे यांनी चौकशीची मागणी केली आहे. यावेळी किरण चौगुले, ऋषभनाथ पाटील, बशीर हजारी, नितीन घोरपडे, संदीप खारेपाटणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये मोजेडगावमध्ये सार्वजनिक संडास बाथरूम मध्ये 2 लाख रुपये खर्च दाखवलेला आहे आणि त्यामधील 1,60,000 रुपये ही उचल दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये आमच्या असं निर्देशनास येते की संडास बाथरूम तर कुठं बांधलेले नाही, तर बांधले असेल तर ती ग्रामपंचायतनं दाखवावे आणि जर नसेल बांधलेले तर योग्य सखोल चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी ही अशी मी गावकऱ्यांच्या वतीनं विनंती करत आहे. त्या पद्धतीने त्यांची सखोल चौकशी करावी ही विनंती आहे माझी. मौजे वडगाव माजी डेप्युटी सरपंच किरण चौगुले. मौजे वडगावमध्ये विविध कामांची चौकशी ग्रामस्थांनी लावली आहे ती योग्य पद्धतीने प्रशासनाने करावी अशी नम्र विनंती करतो व दोषी अधिकारी पदाधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी.